तर चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीमध्ये सध्या वाढ होते आणि पंढरपूरमध्ये सध्या पूरसदृश परिस्थिती निर्माण झालेली आहे। उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 41,000 क्युसेक सोडलेलं पाणी पंढरपुरात दाखल झालं असून जुना दगडी पूल पाण्याखाली गेलेला आहे। आणि या संदर्भात आमचे प्रतिनिधी माऊली डांगे आपल्याला आणखी तपशील देतात। उजनी धरणामधून सोडण्यात आलेलं पाण्याचा चंद्रभागेच्या नदीपात्रात आपल्याला पाहायला मिळतं। पंढरपूरच्या भीमा नदीला पुराचा धोका निर्माण झालेला आहे। आषाढी यात्रेच्या तोंडावरच पुराचा धोका निर्माण झाल्याने पूर नियंत्रणासाठी प्रशासनाच्या मोठ्या हालचाली सुरू झालेल्या आहेत। आषाढी वारीत आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी धरणातील पाणी राहावे आणि नदीतही पुढे प्रवाह सुरू राहावा असं नियोजन केलेलं आहे। यासाठी 10,000 पासून ते 36,000 क्युसेस पर्यंत नदीत पाणी सोडण्यात आले आहे। परिणामी 77% पर्यंत पोहोचलेली उजनी धरण आता 74% स्थिरावले आहे। त्यामुळे साहजिकच पूर नियंत्रणासाठी पाणी नियोजनाचे शर्तीचे प्रयत्न उजनी धरण व्यवस्थापन समिती आणि जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद करताना दिसत आहेत। उजनी बरोबर गेल्या काही दिवसापासून नीरा खोरे व भीमा खोऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने वीर धरणातून 6,537 क्युसेस इतका पाणी नीरा नदीपात्रात सोडण्यात आले आहे। हाच विसर्ग आज मंगळवारी सकाळी 11 वाजल्यापासून 15,000 करण्यात येत आहे। त्यामुळे नीरा नदीत सोडण्यात आलेले पाणी अकलूज येथील नीरा भीमा संगम येथून पुढे भीमा म्हणजे चंद्रभागा नदीला मिळते। त्यामुळे सध्या पंढरपुरात चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत ही 40,000 क्युसेस पुढे विसर्ग आपल्याला आलेला पाहायला मिळतंय। एकंदरीत आपण जर पाहिलं तर पूर नियंत्रण आषाढी वारी 15 दिवसावर येऊन थांबलेली आहे। पूर नियंत्रणासाठी प्रशासनाच्या वतीने आता हालचाली सुरू झाल्या आहेत। त्यामुळे चंद्रभागा नदी ही दुतडी भरून पाहताना आपल्याला पाहायला मिळते। माऊली डांगे, पुढारी न्यूज, पंढरपूर।